रामकृष्ण हरी. रामायणाचा पुढचा भाग. मागच्या भागाची सांगता केली तेव्हा मी आपल्याला सांगितलं होतं की ह्या कुटीमध्ये आता एक मनोहर प्रसंग घडणार आहे. मनोहर किंवा दारुण, आपण त्या कथाभागाकडे येऊ. इथे जेव्हा प्रभू श्री रामचंद्र सीतेची आठवण काढून विमनस्क स्थितीमध्ये बसलेले असतात, ही सर्व त्यांची लीला असते बरं का. प्रभू श्री रामचंद्रांना दुःख स्पर्श करणं शक्य नाही. मला एक सांगा, आपल्याला सगळ्यांना सूर्य नसताना अंधार दिसतो. आता सूर्य हा स्वतः प्रकाशाचा उगम असल्यामुळे त्याला जर कोणी सांगितलं की तुला अंधार दाखवतो तर शक्य आहे का? नाही. तसे साक्षात म्हणजे सुखाची राशी जे प्रभू श्री रामचंद्र आहेत ते दुःखात असणं शक्य आहे का? नाही. ही सर्व त्यांची लीला होती, एवढं आपण लक्षात ठेवायचं. प्रभू श्री रामचंद्र विमनस्कावस्थेमध्ये असा कपाळाला हात लावून तिथे बसलेले असतात. सीते सीते असा आक्रोश करत असतात. आक्रोश करतोय असं दाखवत असतात. आणि त्याच वेळी काय झालेलं असतं, तिथून काही अंतरावरून शंकर चाललेले असतात. भगवान शंकर ते, आणि त्यांची त्यावेळची पत्नी असते सती. ही सती असते, ही एक दक्ष म्हणून प्रजापती सांगितलेला आहे पुराणात, तर त्या दक्षाची मुलगी. तर तो ह्या सतीनी भगवान शंकरांना मनापासून वरलेलं असतं आणि त्याच्यामुळे ती पित्याच्या इच्छेविरुद्ध पती म्हणून भगवान शंकरांची निवड करते. आता दक्ष प्रजापती असतो, तिला म्हणतो की कसला तो उघडाव असतो, व्याघ्रांबर किंवा असलं काहीतरी एखाद्या कुठल्या तरी प्राण्याची कातडी पांघरून स्मशानात बसतो. अंगाला रोज तिथे जे येऊन प्रेत जळतात त्याचं हे फासतो, अंगारा विभूती. त्याला काय आणि कसलं काय म्हणे, मला बोलवत नाही जास्ती, पण तू काय म्हणे त्याच्या प्रेमात पडली आहेस, त्याच्यापेक्षा तू दुसरा मी चांगला राजा किंवा कोणीतरी देव बघून देतो त्याशी लग्न कर. सती म्हणते नाही, मी मनोमत भगवान शंकरांना वरलेलं आहे आणि मी त्यांच्याशीच विवाह करणार. आणि शेवटी दक्षाला इच्छेविरुद्ध तिचा विवाह शंकराबरोबर लावून द्यायला लागतो. मग शंकर आणि सती अत्यंत सुखाने संसार चाललेला असतो, कारण शंकरांच्या बरोबर कसा संसार करायचा आहे हे सतीला माहिती असतं. आपल्याला सर्व वडिलांच्या घरी ज्या आपल्याला सर्व सुखसोयी मिळत होत्या त्या तशा मिळणार नाहीत, पण साक्षात भगवान शंकरांच्या सतत आपल्याला सहवास मिळणारी किती आनंददायी गोष्ट आहे. ती मोठ्या आनंदात असते. आणि प्रभू श्री रामचंद्र जेव्हा जन्माला आले तेव्हापासून भगवान शंकर आनंद विभोर झालेले असतात. काय, अगं माझी देवता आहे, माझा आराध्य दैवत आहे ते. ती म्हणते, अहो तो बाळ आता जन्माला आले आणि काय तुम्ही, हां आता सावळं आहे, दिसायला जरा वेगळं आहे, सुंदर आहे, सगळं ठीक आहे, पण तुम्ही भगवान शंकर. आणि तुम्ही म्हणे काय त्या बाळाचं एवढे गोडवे गात असता. भगवान शंकर म्हणतात, नको ग, ते साक्षात परब्रह्म आहे, तो असं नको म्हणूस, माझा आराध्य दैवत आहे ते. म्हणे ते काय काय लीला करेल मलाही कळत नाही. अहो म्हणे तुम्ही भगवान शंकर आहात, त्रैलोक्य तुम्हाला पूजनीय समजतं, तुम्ही सर्वांना वंदनीय आहात, आणि तुम्ही त्या बालकाबद्दल कळेल. तर आता आणि लहानपणापासून ज्या व्यक्तीकडे आपले पतिराज भोळे शंकरांचा स्वभाव भोळा असतो बरं का, त्याच्यामुळे बऱ्याच दैत्यांनी त्यांना फसवून मोठे मोठे वर काढून घेतलेले असतात. अत्यंत सरळ स्वभावाचे भोळे शंकर, भोळे साम म्हटलं जातं त्यांना. पण सामर्थ्य काय असतं, इथे प्रभू श्री रामचंद्र आणि विष्णू यांचं आराध्य दैवत असतात. एवढंच नाही तर त्यांचे भक्तसुद्धा असतात, आणि ही त्यांनी परंपरा अत्यंत शुद्ध रूपात जपलेली असते. आता इथे सीतामयांचं अपहरण झालं. सीतेचं अपहरण करून रावण त्यांना सीतेला लंकेमध्ये घेऊन गेला. आणि आता प्रभू श्री रामचंद्र शोकामग्न अवस्थेत सगळीकडे वृक्ष आणि वेली यांना मिठ्या मारत फिरतायत आणि तिथे विमनस्कावस्थेत बसलेले आहेत. योगायोगाने भगवान शंकर आणि सती हे तिकडनंच चाललेले असतात नंदीवर बसून. आणि जाता जाता जेव्हा ती म्हणते की ती जी घटिका आहे, ती जी वेळ आहे प्रभू श्री रामचंद्रांना भेटायची, ती अयोग्य आहे, आत्ता जाणं योग्य नाही, हे
भगवान शंकर लक्षात घेतात आणि ते त्यांना भेटायला जात नाहीत. पण सती म्हणते, अहो एक साधा राजा आहे तो, बायकोचं कोणीतरी हरण केलं म्हणून शोकमग्न होऊन लतावेलींना, वृक्ष आणि वेली यांना मिठ्या मारत फिरतोय आणि ह्याला तुम्ही तुमचं आराध्य दैवत आहे म्हणता. ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. भगवान शंकर सांगतायत, तू मला भगवान शंकर म्हणतेस ना, विश्वास ठेव माझ्यावर. माझं आराध्य दैवत आहेत ते, त्यांच्याबद्दल असं बोलू नकोस, ही सगळी त्यांची लीला आहे. अहो म्हणे तो एक साधा पुरुष आहे आणि पत्नीचा विरह झाल्यामुळे विमनस्क अवस्थेत बसलेला आहे त्या कुटीमध्ये, मी म्हणे जाऊन ते सिद्ध करते. शंकर म्हणतात, नको नको जाऊ नकोस, तुझ्या लक्षात येत नाही आहे तू काय बोलतेस ते, नको जाऊस, ऐक माझं. मी म्हणे जर का जाऊन सिद्ध केलं की तो अत्यंत सामान्य माणूस आहे, मी त्याच्या पत्नीचाच वेळ धरून जाईन आणि सिद्ध केलं तर. भगवान शंकर काहीच म्हणत नाहीत. त्यांना लक्षात येतं की सतीचा विरह व्हायची वेळ जवळ आलेली आहे. ते शांतपणे दूर एके ठिकाणी बसतात आणि म्हणतात, जा. थोड्या वेळात आलेच सांगून ती जाते. स्त्रियांच्या ठायी असलेले जे 8 दोष रामचरित मानसमध्ये सांगितलेले, त्याच्यात हाही एक दोष आहे. परिणामाची फार म्हणजे काय परिणाम होईल एखाद्या गोष्टीचा याचा आवाका लक्षात न घेता एखादं साहस करायला प्रवृत्त होणं, हा सुद्धा दोष स्त्रियांच्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि सती जाते भगवान शंकरांच्या अर्धांगिनी, ती सीतेचं रूप धारण करून तिकडे जायला लागते. आणि त्या कुटीच्या जवळ आल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्र आता आपल्याकडे बघतील ह्या प्रकारे पायातल्या यांचा नाद करत सती जात असते, पैंजणांचा वगैरे. तिकडे लक्ष्मण बसलेले असतात, ते सावध होतात. लक्ष्मण बघतात पायांच्याकडे, कारण त्यांनी कधीच सीतेचं मुखावलोकन केलेलं नसतं, ते कायम तिच्या पायाकडे बघत असत. ते बघतात आणि सीतामय्यांचा पाय ओळखतात आणि ते दादाला सांगतात, दादा आता काही तुला शोकमग्न राहायचं कारण नाही, सीता आल्या, सीता वहिनी आल्या. प्रभू श्री रामचंद्र काही डोकं वरती करत नाहीत. सीतेचं रूप घेऊन सती येते आणि त्या कुटीच्या दारापर्यंत येते. आता परोपरीनी लक्ष्मण सांगतोय, दादा वहिनी आल्या आहेत, उठा. प्रभू श्री रामचंद्र वरती बघत नाही आणि दारात आल्यानंतर सती म्हणते, रामांना म्हणते, अहो किती शोक करताय, आता मी आले ना, आता तरी या शोकाचा त्याग करा. अहो असं म्हणून आतमध्ये कुटीमध्ये येते आणि प्रभू श्री रामचंद्र समोर बघतात आणि उठून तिच्या पायाशी बसतात. म्हणतात, माते आमच्यासाठी हा इतका कठीण काळ आहे, अशावेळी आपल्यासारख्या मातेनी आम्हाला सहानुभूती दाखवायची आणि प्रेमाने आमच्या पाठीवर थोपटायचं, आम्हाला दिलासा द्यायचा की आमची परीक्षा घ्यायची. आपण काय करताय हे माते, आणि आपण एकटेच आलात. वृषकेतू कुठे आहेत? वृषकेतू हे भगवान शंकरांचं नाव आहे. आपण एकट्याच कशा आल्यात माते, आणि आमचा आराध्य दैवत वृषकेतू कुठे आहेत? धस्स होतं सतीला. अरे बापरे, म्हणजे भगवान शंकर सांगतात ते खरं होतं. लक्ष्मणाला प्रकार काय चाललाय काही कळत नाही. पण हे एवढं बोलणं झाल्यानंतर तिथून काहीही न बोलता सती बाहेर पडते आणि भगवान शंकरांच्याकडे परत येते. आता पुढचा कथाभाग आपल्याला झपाट्याने आटपायचा आहे. शंकरांच्याकडे येते. शंकर म्हणतात, सतीला पाहिल्यानंतर विचारतात, ये ये सती काय झालं? सती काहीच सांगत नाही, सांगू धजत नाही. आपण साक्षात भगवान शंकरांच्यावरती अविश्वास दाखवला. त्यांचं जे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र ते म्हणत होते, त्यांची आपण परीक्षा घ्यायला गेलो आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये अनुत्तीर्ण झालो. ही कबुली द्यायची तिच्यामध्ये हिंमत नसते. आणि जेव्हा ती काहीच बोलत नाही तेव्हा शंकर अंतर्ज्ञानाने सगळं काही जाणून घेतात आणि त्यांच्या लक्षात येतं काय प्रकार घडला येतो. आणि त्याच क्षणी शंकर भगवान ठरवतात, याच्या
मी आराध्य दैवत माझे प्रभू श्री रामचंद्र, त्याच्यामुळे त्यांना मी वडील मानतो आणि त्यांची पत्नी सीता हिला मी आई मानतो. आज सतीने त्या सीतेचं रूप घेतलं होतं, त्याच्यामुळे ही सती मला मातृस्थानी झाली. आजपासून मी हिला स्पर्श करणार नाही असा त्यांनी ठरवल्या. बरोबर आकाशवाणी होते. भगवान शंकरा, एवढा मोठा दृढ प्रण आपल्याशिवाय कोण करू शकतं? सती विचारते, महाराज काय झालं? आकाशवाणी अशी का झाली? शंकर काहीच बोलत नाहीत. भगवान शंकर मग ते तिला घेऊन परत कैलास पर्वतावर येतात आणि त्याच्यानंतर ते तिच्याशी प्रेमाने बोलत वागत असतात, पण ते तिला जवळ येऊ देत नाहीत. आणि तिथे सतीच्या लक्षात येतं की आपण आपल्या पतीला कायमचा अंतरलेलो आहोत. तो आता आपल्याशी प्रेमाने बोलतो, पण आपल्याला स्पर्श करू देत नाही. आणि तिथे आल्यानंतर भगवान शंकर काय करतात, आता आपल्या पत्नीला देहत्याग करायला लागणार याची त्यांना कल्पना आलेली असते. म्हणून ते समाधी लावून बसतात आणि काही हजार वर्ष ते समाधी अवस्थेत असतात. रामचरित मानसमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर 89,000 वर्ष समाधी अवस्थेत असतात आणि त्याच्यानंतर त्यांचं व्युत्थान होतं. सती त्यांच्याकडे डोळे लावून बघत बसलेली असते की त्यांचं व्युत्थान होतं कधी. तेवढं त्यांचं व्युत्थान व्हायच्या आधीच तिच्या लक्षात येतं की बरेच देव, गंधर्व, विद्याधर हे सर्वजणं आपापली यानं घेऊन तिच्या वडिलांच्या या नगरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत, प्रयाण करत आहेत. म्हटल्यानंतर ते एकांना देवाला थांबवून विचारते की आपण कुठे चालत? अगं म्हणे पार्वतीबाई, अहो तुम्हाला माहिती नाही, तुमचे तीर्थरूप दक्ष प्रजापती त्यांनी फार मोठा यज्ञ आरंभलेला आहे, त्याच्यासाठी आम्हाला आमंत्रण पाठवलेलं आहे आणि आता आम्ही तिकडे जातो. तेव्हा हो का म्हणे, बरं. मग तेवढ्या त्यांचं व्युत्थान होतं आणि त्यांचं व्युत्थान झाल्याबरोबर ही विचारते, सती विचारते, माझ्या बाबांनी एक ती त्यांच्याशी आधी प्रेमळ संवाद साधते आणि त्याच्यानंतर त्यांना विचारते की माझ्या वडिलांनी एक फार मोठा यज्ञ आरंभलेला आहे, तर आपण जर मला परवानगी देत असाल तर मी तिकडे जाईन म्हणते. भगवान शंकर म्हणतात, तुला आमंत्रण आलं आहे? नाही, एवढ्या सगळ्यांना आमंत्रण केलं, त्यात एवढे बाबा विसरले असतील कदाचित. अगं तू त्यांची सगळ्यात लाडकी मुलगी होतीस, पण त्यांचा माझ्यावर राग आहे कारण मी स्मशानात बसतो, काय असं व्याघ्रांबर किंवा मृगचर्म पांघरून मी स्मशानात बसतो आणि ह्या चिता शरीराला फासतो. ह्या सर्वाचा तुझ्या वडिलांना राग येतो आणि ते माझा द्वेष करतात. तेव्हा तू त्यांच्याकडे जाऊ नकोस, त्यांनी आपल्याला बोलावणं पाठवलेलं नाही आहे, आमंत्रण केलेलं नाही आहे, तू जाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की बाबांच्याकडनं राहून गेलं असेल, मला तरी वाटतं की मी जायला काही हरकत नाही, तुम्ही मला संमती द्या ना. हे काहीच बोलत नाहीत. भगवान शंकर काही बोलत नाहीत. हीच त्यांची मूकसंमती समजून सती तिकडे जायला निघते आणि भगवान शंकर ओळखतात, आपण हिला जर इथे थांबवलं तर ती रागाने स्वतःचा घात करून घेईल आणि जर तिकडे गेली तर तिच्या वडिलांच्या हाती माझा जो अपमान होईल त्याच्यामुळे ही आपला आत्मनाश करून घेईल. कुठल्याही प्रकारे आता हिचा नाश थांबत नाही, कारण हिने प्रभू श्री रामचंद्रांची कसोटी पाहायचा प्रयत्न केला. याच्यामुळे ते काहीच बोलत नाहीत, ते मौन धारण करतात आणि ती त्यांचं मौन हीच त्यांची संमती असं समजून ती दक्ष प्रजापतीकडे, वडिलांकडे जायला निघते. आता तिची जायची तयारी आहे, तिने तयारी केली म्हटल्यानंतर भगवान शंकर आपल्या सर्व गणांना बोलवतात आणि त्यांना सांगतात, जा तुम्ही हिला दक्षाकडे सोडून या. नंदी, भृंगी सर्वजण तिला व्यवस्थित दक्षाच्याकडे सोडून येतात आणि तिकडे गेल्यानंतर ती तिथे आई तेवढी तिचं आनंदाने स्वागत करते, वडील तिच्याकडे लक्ष देत नाहीत, पण आई तिला प्रेमाने आतमध्ये घेऊन जाते आणि राजवाड्यामध्ये सर्वांशी ती संवाद साधते. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती दक्षाने जो यज्ञ सुरुवात केलेली असते, प्रारंभ, तिथे जेव्हा ती फिरायला लागते तेव्हा सर्व देवांचे आविर्भाग जिथे ठेवलेले असतात तिथे येऊन पोचते आणि तिथे बघते तर तिच्या यजमानांचा, भगवान शंकरांचा आविर्भागच नाही. ती दक्ष प्रजापतीला विचारते, बाबा काय हे, तुम्ही माझ्या पतीचा आविर्भाग ठेवला नाहीत? तेव्हा दक्ष प्रजापती हे भगवान शंकराची मनापासून घृणा, द्वेष करत असतात. मग ते त्याला खूप दुर्वचनं बोलतात भगवान शंकरांना उद्देशून आणि त्याचा परिणाम असा होतो की सती ही
त्या पतिव्रता असते ती संतापते आणि ती वडिलांना सांगते, आपलं आराध्य दैवताचा जर कोणी अपमान केला तर त्याला दंड द्यावा किंवा ते स्थान सोडावं. अशा 2 गोष्टी शास्त्रांनी निश्चित केलेल्या आहेत. मी तुम्हाला दंड निश्चितच देऊ शकते, पण तुम्ही माझे वडील आहात, त्याच्यामुळे माझा देह हा तुमच्या अंशापासून बनलेला आहे, म्हणून मी तुम्हाला दंड देऊ इच्छित नाही. आणि जिथे माझ्या पतीचा अपमान झाला, आता इथे माझा पतीचा अपमान झाला, पतीचा अपमान झाल्यामुळे ज्याला त्रैलोक्य वंदन करता आदराने त्याचा तुम्ही हेतुपुरस्सर अपमान केलेला आहे, तेव्हा मी आता जगू इच्छित नाही, तेव्हा त्याच्यामुळे मी आत्ताच्या आत्ता प्राणत्याग करते, असं म्हणून ती संतापाने आपल्या शरीरामध्ये योगाग्नी प्रज्वलित करते आणि त्याच्यामध्ये जळून भस्म होते. ते पाहिल्याबरोबर तिथे जे नंदी भृंगी सगळे शिवगण असतात ते हाहाकार करतात. काय साक्षात भगवान शंकरांच्या पत्नीला आपण इथे आणून पोचवलं काही वेळापूर्वी आणि तिने स्वतःचा म्हणजे योगाग्नीने नाश करून घेतला आहे, त्यांना सहन होत नाही. ते दक्ष प्रजापती आणि त्याच्या सर्व त्या तिथे ज्या ऋषी आणि देवता असतात त्यांच्यावर हल्ला करायला जातात, पण ते सर्व सामर्थ्यवान असतात. काय त्यांच्याकडे फार तपस सामर्थ्य असतं आणि योग सामर्थ्य असतं. ते या सर्व शिवगणांना तिथून पळून लावतात आणि शिवगण परत येतात आणि भगवान शंकरांना सांगतात सतीचा जो वृत्तांत झालेला आहे, आता आपली पत्नी सती तिने स्वतःला योगाग्नीने दग्ध करून घेतलं. हे ऐकल्यानंतर भगवान शंकर संतापाने उठून उभे राहतात, आपल्या डोक्यातली एक जटा उपटतात आणि समोरच्या मोठा विस्तीर्ण खडक असतो त्याच्यावर आपटतात आणि ती भगवान शंकरांची जटा आपटला गेल्यामुळे तिथे एक स्त्री आणि पुरुष असे 2 भावंड प्रगट होतात. त्या जो पुरुष प्रगट होतो त्याचं नाव काय, वीरभद्र, आणि जी स्त्री प्रगट होते या वीरभद्राची बहीण तिचं नाव काय, भद्रकाली, म्हणजे कालिकास्त्र आपण ज्याला म्हणतो तो. आणि हा वीरभद्र ह्याचा सर्वकडे यांचा उल्लेख आहे बरं का शंकरांच्या कथांमध्ये. ह्यांना शंकर आज्ञा देतात, माझं पूर्ण सामर्थ्य तुमच्या मागे आहे, जा आणि त्या दक्षाच्या पूर्ण यज्ञाचा ध्वंस करा. साक्षात भगवान शंकरांचं सामर्थ्य ज्यांच्या मागे उभं आहे त्यांना या पूर्ण त्रैलोक्यात कोण अडवू शकणार, पराजित करण्याची गोष्टच सोडा. हे सर्वच्या सर्व शिवगण तिकडे जातात दक्ष प्रजापतीकडे आणि त्यांच्यावरती हल्ला करतात. सर्व ऋषीमुनी पळून जातात. तिथे जे सगळे देव असतात त्या देवांना पिटावून लावतात. त्यांनी जो यज्ञ चालू केलेला असतो त्या यज्ञामध्ये हे शिवगण मूत्र विसर्जन करतात आणि यज्ञ तो ध्वंस करून टाकतात. आणि त्या दक्षाचं पारिपत्य करायला भगवान शंकरांनी सांगितलेलं असतं. मग हे काय करतात, त्या दक्षावरती खूप शस्त्रांचा ते प्रहार करतात, पण त्याचं शरीर म्हणजे दृढ झालेलं असतं. त्यांनी सगळी यज्ञाची दीक्षा घेतलेली असल्यामुळे आणि त्याच्या आधी त्यांनी जे काही सामर्थ्य कमावलेलं असतं त्याच्यामुळे मग त्या वीरभद्राच्या लक्षात येतं की हा असा मरणार नाही. मग यज्ञ पशुला मारण्याचा जो विधी सांगितलेला आहे त्यानुसार तो लाथा बुक्क्यांनी मारत मारत शेवटी नख्यांनी त्याचं मुंडकं असं वेगळं करतो आणि फेकून देतो दूर. आणि त्याच्यानंतर पूर्ण त्यांच्या त्या यज्ञाचा ध्वंस करून शिवगण परत येतात आणि सांगतात भगवान शंकरांना जे झालेलं आहे ते. भगवान शंकर म्हणतात तथा असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे थांबू. ह्याचा कथाभाग उद्या पाहू आणि त्याच्यानंतर आपण परत रामायणाच्या पुढच्या भागाकडे जाणार आहोत. ठीक आहे. आता तोपर्यंत आपण मला आज्ञा द्या. रामकृष्ण हरी.